सत्या, मी वचन देते, बायको म्हणून मी कायम तुझी साथ देईन. आपलं नशीब आपल्याला कुठल्या बी वळणावर निवडे, मी कायम तुझ्यासोबत असेल. येळकोट येळकोट, जय मल्हार. वाघमारे, बायको म्हणून मी तुमचा मान राखीनच, पण तुमच्या माघारी पण तुमची बाजू जगासमोर ठामपणे मांडेन. चल. या काळ जात देवते वात या दिवटीची, अन गोंधळात रंगते साथ या दिमडीची. भक्तीची लाट बांधली गाठ खंडेरायाशी, गौडीचा हर हर महादेव आलो पायाशी. येळकोट येळकोट, जय मल्हार. सत्य, मी तुला वचन देते, माझ्यामुळं आपल्या नात्यामुळं आपल्या घरात कधीच फूट पडू देणार नाही. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. वाघमारे, जग इकडचं तिकडं जरी झालं तरी यो सत्य सुर्वे तुम्हाला अर्ध्या वाटत सोडून कधीच जाणार नाही. येळकोट येळकोट, जय मल्हार. सत्या, तुझ्यावर जर कधी वार झाला तर तो सगळ्यात आधी मी जिंकेन.
वाघमारे, खंडोबाच्या साक्षीनं आज मी तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या आयुष्यातली तुमची जागा दुसरं कुणीच घेऊ शकणार नाही. मला घराच्या बाहेर काढणार? हा, या रत्नकाठीला घराच्या बाहेर काढणार नाही. सोडणार नाही मी त्याला, अजिबात सोडणार नाही मी त्याला. रत्ने, काय झालंय? अगो, त्या सत्याच्या बाणक नाही लय डोसकं फिरवलंय आज माझं. त्याच्यामुळं आज माझ्या अंगाचा तिळपापड झालाय निसता. अगं पण तू कशाला गेली होती त्या सत्याच्या घरी? अहो कारण आता हे शेवटचं सांगतोय तुम्हाला, पुन्हा जर या घराच्या आसपास दिसला तर सत्याला सांगून असा कार्यक्रम फिक्स करायला लावेन की आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या. हाच पातूर ती मंजी फक्त माझी दुश्मन होती, पण आज त्या सत्याच्या बापानं स्वतःच्या हाताने माझ्याशी असं वागून दुश्मनी ओढून घेतल्या. आजपासनं फक्त मंजीचा नाही तर तिच्या समध्या सासरकडच्यांचा ही रत्ना काटे काट्यानं काटा काढणार म्हणजे काढणार. रत्ना काटे म्हणते ते मला. वाघमारे, अहो आता तरी हसा की जरा. एवढ्या अडचणीनंतर आपलं लग्न झालंय, देवदर्शन झालंय. आता आज गुरुजी बी म्हणले की सगळं नीट होईल. आणि बघा, इथनं पुढे जर काय त्रास झालाच तरी आपण एकमेकांचा हात असा खट्ट धरायचा, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. होय की नाही? हसा आता जरा. ताई चल ना आमच्यावर तू बी खेळ. अरे नाही तीन खेळ नाही. चल वाघमारे, चला आपण बी खेळ. नाही सत्या, काय बी काय. अहो आता हे लहान लेकरू एवढं हट्ट करते, चला 5 मिनिटं खेळून मग निघू. आता वाघमारींवर राज्य आहे. हे धर, व्यवस्थित सांभाळ. दिसत नाही ना वाघमारे? नाही. हा. सत्या, 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 सत्या कुठे आहेस तू? सत्या, सत्या कुठे? सत्या, 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 सत्या कुठे आहेस तू? सत्या, 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 वाघमारे,
वाघमारे काय झालं? कुठं होतास तू? मला सांगू काय केलं नाही सत्या तू? वाघमारे मी इथंच होतो, लपलो होतो. पण तुम्हाला रडायला काय झालं? सत्या मला सोडून कुठे जायचं नाही. मला माहितीये माझ्या हातावरची मेहंदी रंगली नाही, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर कमी प्रेम आहे. माझं लई प्रेम आहे तुझ्यावर, आणि असं मला न सांगता मला सोडून कुठं जायचं नाही तू. माझं लई प्रेम आहे तुझ्यावर. वाघमारे, हे बघा, मला माहित आहे तुमचं लई प्रेम आहे माझ्यावर, आणि मी तुम्हाला सोडून कधीच कुठंच जाणार नाही. रडू नका आता. अरे लाईट चालूच आहे अजून? आत्ता आलात वय तुम्ही? तुमच्याच वाटेकडे डोळं लागलं होतं माझं. आता किती बी झालं तरी आईचं काळीज आहे ना माझं. लेकरू घरला आलं नाही म्हणल्यावर काळजी तर वाटणारच की. मंजिरी, तू सत्यशाच काहीच बोली नशील ना? राहू दे आता. तुझ्याकडनं तर कशाला अपेक्षा ठेवू मी? माझं मलाच बघावं लागेल बघ काय ती. आता मामा लेकरांचं नातं दुसरं कोण टिकवणार ना? मम्मी साहेब, मी करीन तुमची मदत. तुम्हाला लांब जाऊ देणार नाही. सत्या पुन्हा तुमच्याशी पहिल्यासारखं वागेल हा शब्द आहे माझा. आता तू म्हणतेस खरं, पण करून करून काय करणार आहेस तू? म्हणजे शेवटी माझं लय किती हट्टे हे चांगलंच ठाव आहे मला. समधी आशा सोडली बघ मी तर. मम्मी साहेब, नका काळजी करू, मी करते काहीतरी. नाही ब्रेड, मला चांगलंच ठाव आहे. माझा लेक किती बी हट्टी असला का नाही, तरी तो तुझं बराबर ऐकणार बघ. आणि तुझं ऐकून एकदा का मला माफ केलं, मग बघ तुला कशी कायमची घराच्या बाहेर काढते ती. आणि ह्या टायमाला ह्या माया सुरवेचं दणका पिल्याने गाठणार. मंजू वहिनी, कसं झालं दर्शन? छान झालं, अजिबात गर्दी नव्हती, अगदी मनासारखं दर्शन झालं. काय साहेब, इकडे काय काम काढलं? तुला कशाला पाहिजे? तू बाजूला हो, मला वाघमाऱ्यांशी बोलायचंय. माझ्या खोलीत येऊन मलाच बाजूला? काय 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 काय? माझ्या बायकोशी बोलायचंय मला. तुला का सांगू मी? अर्र, विसरलीच की मी. तुमची बायको मिसेस कॉन्स्टेबल वाघमारे माझ्या सोबत आहेत म्हटल्यावर तुम्हाला तर करमतच नसेल ना? आणि तुम्ही आज दिवसभर एकत्र होतात ना, मग तुला अजून काय बोलायचंय रे? ए सवे, तुला कशाला पायात घेऊन असत्या चौकशा? चल हो बाजूला. वाघमारे, माझं जरा महत्वाचं काम आहे. आता काय महत्वाचं काम आहे? ते तुम्हाला मी सांगतो, तुम्ही बाहेर चला. नाही सत्या, मी नाही येणार बाहेर. सांग काय असेल तिथंच. अहो, ही सवी बघा की कशी कान लावून बसली आपल्याकडं. तुम्ही बाहेर चला, तुम्हाला सांगतो. बरं तुमचा हात दाखवा बघू. कशाला? अहो दाखवा तरी.
ए सत्या, काय सत्या, परमिशन मागायची असेल तर नाही मिळायच्या. पूजा डॉलर बुक काय ती. ओ वाघमारे, सारखं काय परमिशनच नाही विचारणार मी. मला ना एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे तुमच्याशी. काय? अहो, उद्या आपल्या लग्नानंतरचा पहिला सण आहे, म्हणजे आपल्या लग्नाचा पहिला पाडवा, मराठी नववर्ष सुरू होणार आहे. अरे होय की, आपला पहिलाच पाडवा आहे. हा, त्यामुळे तुम्ही ना सकाळी लवकर उठून तयार राहा आणि डोळे बंद करा. का? बंद करा हो, उघडू नका, अजिबात उघडू नका. छान आहे साडी. छान आहे ना? तुमच्यावर अजूनच छान दिसेल बघा. तुम्ही ना उद्या सकाळ सकाळ ही साडी नेसून तयार राहा, मी तुमची वाट बघत बसेन. हा, पण घेतलीस कधी? अहो ते सोडा, घेतली कधी ते महत्वाचं आहे का? घेतली हे महत्वाचं आहे ना. जावा आता, लवकर झोपा आणि उद्या सकाळी लवकर तयार व्हा. हा वाघमारे, हे बॉक्स बी घेऊन जावा. हे बॉक्स ठेवून मी काय करू? थांबा, इकडे या. काय आता? मी काय म्हणतोय, थोड्या वेळ इथंच थांबूया का? छान वाटतंय असं मस्त. सत्या बाय. अहो वाघमारे, अहो छान वाटतंय की. वाघमारे काय कमाल दिसतील या साडीत, उद्या मज्जाच येणार आहे. आम्या ती ऍप कुठलं र की असं केलं की पोरगी वय म्हणती, असं केलं की पोरगी नाही म्हणते ती. आपण तुला कसं पाहिजे तो ऍप? अरे बाबा, तुझं लग्न झालंय, सत्याचं लग्न झालंय, माझं काहीतरी बघितलं पाहिजे का नको? बघितलं पाहिजे, पण तुझे 2-3 विषय होते की रे. 2-3 विषय होतं माझं, पण ते मला विषय लावून कधीच बुरी उडून गेली. अरे मला आता माझ्या लग्नाचं बघितलं पाहिजे, एखादी साधी भोळी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली पाहिजे. काय बी म्हणा, वाघमारे लई खुश झाल्या होत्या साडी दिल्यावर त्यांना. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून ना समाधान वाटलं मला. पण ह्यो दिवस नशिबी यायला काय काय भोगावं लागलंय आम्हाला. हे बघा, लगीन झालेल्याचाच फोन आला. बोला नवरदेव, चक्क तुम्ही माझी आठवण काढली. चक्क तुम्ही या बळवंत लक्ष्मण माने माझी आठवण काढली. सूर्य आज कुठं डंटन टिलिली उगवला का काय? अरे बाबा, एकदा नवीन लग्न झालं की मित्रांची आठवण काढायची नसती. मित्र म्हणायचं नसतं, बायको करायचं असतं. आणि तू तर बायको नाही, तू तर वाघमारे करायचं असतं. पण सत्या, तू एवढा तुझं नवीन लग्न होऊन सुद्धा तुझ्या ह्या गरीब दोस्ताची तू आठवण काढलीस. माझ्या मनाला खूप भारी वाटलं. बोला, तुम्हाला काय हवंय? झालं तुझं? झालं सगळं बोलून? आता मी बोलू? हा, मी ऐक, माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोल की. अरे हा तरी विषय एकदम डंटन टिलिले करून टाकू. होईल, लय मजा येईल. तू लगेच कामाला लाग. संपला विषय. हा, अगं बाया, घरपडीन बाई झोपल्या का काय? घरपडीन बाई, आवा वाईट जरा तांदूळ पाहिजे होता. ती नाही बाई, त्या दिवशी तुम्ही मसाली भात केला होता लांबड्या तांदळाचा. हा, ती द्यावा जरा कुंडाभर. हाय, मी इथंच बाहेर थांबलिया. बाया, किती उशीर थांबिवले. देताय नव का? अयो, एवढ्या रच्च्याला कुणाचा फोन आला का? बया, तो कशाला फोन करतोय आता मला? हॅलो सत्यजितराव. बोला की. आत्याबाई, ओळखलं का? वय ओळखलं की. आत्याबाई, माझं ना एक काम होतं बघा तुमच्याकडे. हा, सांगा की सांगा. अहो, आता उद्या गुढीपाडवा आहे.
म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होणार. तर मी काय म्हणत होतो की मागचं सगळं विसरून नव्यानं सुरुवात करावी. वय वय होय ना? वय वय अक्षी माझ्या मनातलं बोलला बघा तुम्ही. चालतंय चालतंय. मग आवर्जून तुम्हाला आमच्या घरी गुढीपाडव्याला यायला लागतंय. काय सांगताय? या आत्याबाई, मी वाट बघतोय तुमची. वय वय येणार किंवा तुम्ही एवढं मानाने एवढं आवर्जून बोलवतायचा मग येणार की. ठेवतो हा. वय वय वय. सत्यजितराव, एकदा का तुम्ही आता मला माफ केलं आणि नव्यानं समज सुरू केलं की मग मी माझं डाव खेळायला सुरुवात करते. भया, नवीन वर्ष लईच भारी जाणार दिसतंय. या आत्याबाई या. आता तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशी होते ना ते बघाच. वाघमारे, कशी वाटली साडी? मला माहितच होतं तुम्हाला साडी आवडणार ते. काय करतोस? नीरा नीट करतोय. नको तुझा. का? कुणी बघितलं तर? काय होतं मग कोणी बघितलं तर? अरे काय म्हणतील असं बघितलं तर? काय म्हणतील म्हणजे? मी तर माझ्या बायकोच्या साडीचं नीरा नीट करतोय. उलट म्हणतील की बघा बघा वाघमाऱ्यांचा नवरा किती काळजी घेतोय वाघमाऱ्यांची, किती गुणी नवरा आहे वाघमाऱ्यांचा. लय हुशारस. मग बरं वाघमारे, एकदा आरशात बघा आणि सांगा कसं दिसतंय. छान आहे. सत्या, सत्या.